नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नाशिक आगाराची एसटी बस नाशिकहून नंदुरबारकडे येत होती. आष्टेनजीक रस्त्याचे काम सुरू असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या कडेला झुडपात उतरली. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने व चालकाच्या नियंत्रणामुळे अपघात टळला. त्यामुळे कोणीही प्रवासी जखमी झाले नाहीत, असे नंदुरबार आगार प्रमुख संदीप निकम यांनी सांगितले. लागलीच दुसऱ्या बसने या बसमधील प्रवाशांना नंदुरबारकडे रवाना करण्यात आले. सायंकाळी बस नंदुरबार आगारात नेण्यात आली. नंदुरबार नगरपालिका निवडणूक उमेदवारांसाठी केवळ प्रचाराची न राहता खर्चाच्या काटेकोर हिशेबाची ठरली. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या 30 दिवसांच्या आत विजयी व पराभूत अशा सर्वच उमेदवारांना खर्चाचा अहवाल सादर करावा लागेल. आता त्यासाठी 18 दिवस शिल्लक आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही पालिकांमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सदस्यांची पहिली सभा 17 जानेवारीच्या आत घेणे आवश्यक असून पुढील आठवड्यात जिल्ह्यातील 4ही पालिकांची सभा होऊन उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उपनगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते आणि स्वीकृत नगरसेवकांची संधी कुणाला मिळते याकडे लक्ष लागून आहे. नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर कोठडा गावाच्या शिवारात अरावली पर्वतमाला बचाव अभियान अंतर्गत 8वे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात 42 दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासत आदर्श निर्माण केला आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मोलगी आणि परिसरात गेल्या 2 दिवसांपासून निसर्गाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. अचानक वातावरणात बदल होऊन संपूर्ण परिसराला दाट धुक्याने वेढले. धुक्याची चादर इतकी गडद होती की हाताच्या अंतरावरील वस्तूही दिसणे कठीण झाले होते. यामुळे परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. धुक्याचा जोर इतका होता की वाहनधारकांना रस्ते शोधणे कठीण झाले होते. समोरील दृश्य दिसत नसल्यामुळे अपघात टाळण्यासाठी लोकांनी घरातच थांबणे पसंत केले. जवळपास दुपारपर्यंत हेच वातावरण कायम असल्याने बाजारपेठा आणि शेतीची कामे ठप्प होती. दुपारनंतर धुक्याचा जोर ओसरल्यावर लोकांनी आपल्या नित्यकामासाठी घराबाहेर पाऊल टाकले. मात्र दुपारी सूर्यदर्शन झाले तरी उन्हात म्हणावे तसे तेज नव्हते. न धड थंडी न धड ऊन अशा विचित्र हवामानाचा अनुभव काल रविवारी कायम होता. अकॅडमीतील शिक्षकाने अल्पवयीन 15 वर्षीय मुलीचा शिकविण्याचा बहाण्याने विनयभंग केल्याची घटना शहादा येथे घडली. या प्रकरणी सदर शिक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील भुते आकसपूर शिवारात झालेल्या एकाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे. गळा दाबून एकाच जीवेठार मारणाऱ्या संशयित 3 जणांना नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालय व जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आयुष रुग्णालयात RBSK राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत मोफत अस्थिव्यंग, दिव्यांग, सुधारक शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 103 अस्थिव्यंग बालकांची तपासणी करण्यात आली. तसेच शस्त्रक्रियेसाठी पात्र 20 बालकांची निवड झाली असून त्यांच्यावर दिनांक 23 जानेवारी रोजी मोफत सुधारक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नंदुरबार येथील नगरपालिकेमार्फत प्रभाग क्रमांक 1 व 9 मधील सुमारे 5,75,00,000 रुपये निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नगरसेवकांना कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या आहेत. प्रतिबंधित नायलॉन मांजाची चोरटी विक्री व बाळगणाऱ्यांवर नंदुरबार शहर व शहादा पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी शहाद्यात 2 जणांविरुद्ध तर नंदुरबारात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्रमशाळेत इयत्ता 8वीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या फरार मुख्याध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहादा तालुक्यातील नवागाव येथून संशयित मिळून आला आहे. ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय आरोग्य योजनांतून विनासायास, मोफत आणि प्रभावी उपचार मिळालेच पाहिजेत.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या कोणत्याही खाजगी अथवा शासकीय रुग्णालयाने कोणत्याही कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेत असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. नेर येथील व धुळे जिल्हा नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते कै भाईदास बापू रतन भदाणे वय 69 यांचे दिनांक 27 डिसेंबर रोजी अल्पशः आजाराने पहाटे 4 वाजेला दुःखद निधन झाले. ते नवापूर येथील नाभिक समाजाचे अध्यक्ष कै नथू रतन भदाणे NR भदाणे यांचे लहान बंधू व नंदुरबार जिल्हा नाभिक समाज व कर्मचारी संघटनेचे सहसचिव छगन रतन भदाणे यांचे ज्येष्ठ बंधू होते. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जगभरात चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे अमेरिकेने व्हेनेझुएलावर आक्रमण करत त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेतलेले असताना दुसरीकडे उत्तर कोरियाने खळबळ उडवून दिली आहे. रविवारी पहाटे उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनारपट्टीवरून जपानच्या समुद्रात संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या अनपेक्षित चाचणीमुळे जपान आणि दक्षिण कोरियामध्ये तात्काळ आणीबाणीचा इशारा देण्यात आला असून दोन्ही देशांचे लष्कर हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथील हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड HAL येथे भेट देऊन तेथील विमान निर्मिती आणि अनुषंगिक बाबींची अतिशय आस्थेवाईकपणे माहिती घेतली. यावेळी त्यांनी तेथील तंत्रज्ञ अधिकारी यांच्याशीही संवाद साधत आपण खऱ्या अर्थाने देशसेवेचे काम करत आहात अशा शब्दात कौतुकोद्गार काढले. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5च्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील 52.2% गर्भवती महिला ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षयग्रस्त असल्याचे उघड झाले आहे. ही परिस्थिती केवळ मातांच्या आरोग्यासाठीच नव्हे तर होणाऱ्या बाळाच्या भविष्यासाठीही चिंताजनक ठरत आहे. नंदुरबार तालुक्यातील कोरीट येथील गुरुदास अनिल भील यांची दुचाकी MH39H6139 चोरीला गेली. कोरीट फाट्याजवळील शेतालगत रस्त्यावर उभी असताना चोरट्याने सदरची दुचाकी लांबवली. याबाबत गुरुदास भील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथील छत्रपती योग क्रीडा प्रशिक्षण केंद्रात रथसप्तमीनिमित्त राज्यस्तरीय सूर्यनमस्कार शिक्षक प्रशिक्षण शिबिर, टीचर ऑफ ट्रेनिंग आणि 2 दिवसीय योग साधना ट्रेनर आणि स्पर्धा घेण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून 250 शिक्षक साधक म्हणून राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यासाठी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील 5 शिक्षकांचे राज्यस्तरीय सूर्यनमस्कार योग साधना प्रशिक्षण शिबिरात गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.